नमस्कार श्रोते हो, तुमचं स्वागत आहे माझा चॅनल साई भक्तिसारमध्ये। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 3 कर्मयोग या कर्मयोगामधील श्लोक नंबर 15 पासून पुढील हा व्हिडिओ चालू करत आहे। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। चॅनल सबस्क्राइब केला तर मी जसे व्हिडिओ अपलोड करीत जाईन माझ्या चॅनलवरती तसे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्ही नवीन व्हिडिओ पाहू शकता। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा किंवा शॉर्टकटमध्ये हरे राम हरे कृष्ण लिहा। चला तर मी श्लोक नंबर 15 पासून पुढे चालू करतो। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम साईनाथाय नमः। श्लोक नंबर 15 कर्म बहोद्वं विद्वी ब्राह्मक्षर समुद्वं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं। वेदामध्ये नियतकर्मे सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झाले आहेत, म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञकर्मात शाश्वतरित्या स्थित झाले आहे। यज्ञार्थ कर्म किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टीप्रित्यर्थ आवश्यक असणाऱ्या कर्माचे विस्तृत वर्णन या श्लोकात करण्यात आले आहे। जर आपल्याला यज्ञपुरुष किंवा श्री विष्णू यांच्या संतुष्टीप्रित्यर्थ कर्म करावयाचे असेल तर ते कर्म करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनाचा शोध आपण ब्राह्म किंवा वेदामध्ये घेणे आवश्यक आहे। म्हणून वेद हे ब्राह्मविधीची संहिता आहे। वेदांच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म किंवा अनाधिकृत किंवा पापकर्म म्हटले जाते। म्हणून कर्माच्या प्रतिक्रियापासून वाचण्यासाठी नेहमी वेदाकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे। ज्याप्रमाणे सामान्य जीवनात आपल्या राष्ट्रीय नियमानुसार कर्म करावे लागते, त्याप्रमाणे मनुष्याने भगवंताच्या सर्वश्रेष्ठ राज्याच्या नियमानुसार कर्म केले पाहिजे। वेदामधील असे आदेश प्रत्यक्ष भगवंताच्या निशासातून प्रकट झाले आहेत। असे म्हटले आहे की अस्य महतो भूतस्य निश्चितं यदत् यद ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो वेदोथर्व गिरस। ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थवेद हे 4 वेद प्रत्यक्ष पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या निशासातून प्रकट झाले आहेत। भगवंत हे सर्व शक्तिमान असल्यामुळे श्वासाद्वारेही बोलू शकतात, कारण ब्रह्मसंहितेत ही स्पष्ट करण्यात आले आहे की भगवंत इतके सर्व शक्तिमान आहेत की ते आपल्या प्रत्येक इंद्रियाद्वारे सर्व इंद्रियांच्या क्रिया करू शकतात। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भगवंत आपल्या श्वासोश्वासाद्वारे बोलूही शकतात आणि डोळ्याद्वारे गर्भधारणाही करू शकतात। वास्तविकपणे असे म्हटले आहे की त्यांनी भौतिक प्रकृतीवर दृष्टीक्षेप टाकला आणि सर्व जीवांची गर्भधारणा केली। निर्मिती किंवा बद्ध जीवांना भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये गर्भस्थ करून झाल्यावर त्यांनी वेदामध्ये असे मार्गदर्शन दिले, ज्याचा स्वीकार करून बद्ध जीव भगवत धामात परत येऊ शकतील। आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की भौतिक प्रकृतीतील सर्व बद्ध जीव हे भौतिक भोगासाठी अत्यंत उत्सुक असतात, पण वेदांची रचना अशा पद्धतीने केली आहे की ज्यामुळे मनुष्य आपल्या विकृत इच्छा पूर्ण करू शकतो व तसेच तथाकथित भोग संपल्यावर भगवंताकडे परत जाऊ शकतो। मोक्ष प्राप्ती करणे हे बद्ध जीवासाठी एक संधीच असते। म्हणून कृष्ण भावनाभावित होऊन बद्ध जीवांनी यज्ञ पद्धती अनुसरणाचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे। ज्यांनी वेदांचे पालन केले नाही ते सुद्धा कृष्ण भावनेच्या तत्वाचा अंगीकार करू शकतात, कारण कृष्ण भावनेचा अंगीकार करणे म्हणजे वैदिक कर्मे किंवा वैदिक यज्ञ केल्याप्रमाणे आहे। श्लोक नंबर 16 यवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हये आगायुरिंद्रिया रामो मोघं पार्थ स जीवती। हे पार्थ, जी व्यक्ती वेदाद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे पालन मनुष्य जीवनामध्ये करीत नाही ती निश्चितपणे पापमय जीवन जगते।
अशी व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्ती करता जगत असल्याने व्यर्थच जीवन जगते. तात्पर्य, काबर कष्ट करा आणि इंद्रिय भोग घ्या. या भोगवादी तत्वज्ञानाची निंदा या ठिकाणी भगवंतांनी केली आहे. म्हणून ज्यांना या भौतिक जगाचा भोग भोगायचा आहे, भोग घ्यावयाचा आहे, त्यांच्यासाठी उपयुक्त यज्ञचक्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे. जो अशा नियमाचे पालन करत नाही तो अधिक पापी होत गेल्याने अत्यंत संकटपूर्ण जीवन जगत असतो. प्रकृतीच्या नियमानुसार विशेषतया मनुष्य जीवन हे कर्मयोग, ज्ञानयोग किंवा भक्तियोग या तिन्हीपैकी कोणत्याही एका मार्गाद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करण्यासाठी आहे. पाप आणि पुण्याच्या पलीकडे असणाऱ्या अध्यात्मवादी लोकांसाठी वेदवर्णित यज्ञांचे कठोरतेने पालन करण्याची आवश्यकता नाही. पण जे इंद्रिय तृप्तीमध्ये रत आहे त्यांच्या शुद्धीकरणासाठी उपयुक्त यज्ञचक्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे. कर्माचे विविध प्रकार आहेत. जे कृष्ण भावनाभावित नाहीत ते निश्चितपणे इंद्रिय विषयात दंग आहेत. म्हणून त्यांना पुण्यकर्मे करणे जरुरीचे असते. यज्ञ पद्धती अशा रीतीने योजण्यात आली की ज्यामुळे विषय वासने दंग असणारी व्यक्ती आपल्या इच्छा इंद्रिय तृप्तीच्या कर्मफलामध्ये न गुरपडता तृप्त करू शकते. जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नावर अवलंबून नाही तर ती भगवंतानी केलेल्या पूर्वनियोजित व्यवस्थेवर अवलंबून असते. या व्यवस्थेची अंमलबजावणी प्रत्यक्ष देवदेवताकडून केली जाते. म्हणून वेदामध्ये सांगण्यात आलेले यज्ञ प्रत्यक्षपणे विशिष्ट देवदेवतांना उद्देशून असतात. अप्रत्यक्षपणे ते कृष्ण भावनेचेच आचरण आहे. कारण जेव्हा व्यक्ती यज्ञ करण्यामध्ये निपुण होते तेव्हा ती निश्चितपणे कृष्ण भावनाभावित बनते. पण जर यज्ञ करण्याचे मनुष्य कृष्ण भावनाभावित होत नसेल तर अशा तत्वांना केवळ नैतिक आचारसंहिताच मानले जाते. म्हणून एखाद्याने केवळ नैतिक आचारसंहितेपर्यंतच आपली प्रगती कुंठित न करता कृष्ण भावनेच्या प्राप्तीसाठी त्यांच्याही पलीकडे केली गेले पाहिजे. श्लोक नंबर 17. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तक्ष्वमानव आत्मनेवच्च संतुष्टस्तस्य कार्य न विद्यते. पण जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्ये समाधानी आहे, त्याला काही कर्तव्य राहत नाही. जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित असून आपल्या कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संतुष्ट आहे, त्याला इतपर काही कर्तव्य करावयाचे राहत नाही. तो कृष्ण भावना भावित असल्यामुळे हजारो यज्ञ केल्याने हृदयातील धुतली जाणारी अशुद्ध मलिनता त्याच्या हृदयातून तत्काळ धुतली जाते. चेतनेच्या अशा शुद्धीकरणामुळे मनुष्याला भगवंताशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे पूर्ण ज्ञान होते. याप्रमाणे भगवत कृपेने त्याचे कर्तव्य स्वयंप्रकाशित बनते आणि म्हणून त्याला वैदिक आदेशांचे कोणतेही बंधन राहत नाही. असा कृष्ण भावनाभावित मनुष्य भौतिक कर्मात कधीच रममाण होत नाही आणि मदिराक्षी आणि इतर प्रलोभनामध्येही तो कधीच आनंद प्राप्त करीत नाही. श्लोक नंबर 18. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रय. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावयाचा नसतो. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याचबरोबर इतर प्राणीमात्रावर अवलंबून राहण्याचीही त्याला आवश्यकता नाही. तात्पर्य, आत्मसाक्षात्कारी मनुष्याला केवळ कृष्ण भावनाभावित कर्माशिवाय इतर कोणतेही विहित कर्म करण्याचे बंधन असू शकत नाही. पुढील श्लोकामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता नव्हे. कृष्ण भावनाभावित मनुष्य अवता देवता कोणाचाही आश्रय घेत नाही. तो कृष्ण भावनेमध्ये जे काही करतो ते कर्तव्य पालन करण्यासाठी पुरेसे असते. श्लोक नंबर 19. तस्माद् सक्त सततं कार्यकर्म समाचार
असक्तो याचरन् कर्म परमाप्नोति पुरुष. म्हणून फलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे, कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. तात्पर्य, भक्तासाठी पुरुषोत्तम श्री भगवान सर्वात श्रेष्ठ आहेत, तर निर्विशेषवादी मोक्ष किंवा मुक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून जो मनुष्य योग्य मार्गदर्शनाखाली कर्मफलावर आसक्ती न ठेवता श्रीकृष्ण प्रीत्यार्थ किंवा कृष्ण भावनाभावित कर्म करीत असतो, तो निश्चितच जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येयाप्रत प्रगती करीत असतो. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाला श्रीकृष्णांप्रीत्यर्थ युद्ध करण्यास सांगण्यात आले, कारण त्यांनी युद्ध करावे अशी श्रीकृष्णांची इच्छा होती. सज्जन असणे किंवा अहिंसक असणे ही वैयक्तिक आसक्तीची बाब आहे, परंतु परमेश्वरासाठी कर्म करणे म्हणजे फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे होय. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले कर्म म्हणजे सर्वोच्च दर्जाचे परिपूर्ण कर्म होय. यज्ञ कर्मासाठी वैदिक कर्मकांडे ही इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रात केलेल्या पाप कर्माचे शुद्धीकरण होण्यासाठी केले जातात, परंतु कृष्ण भावनाभावित कर्म हे शुभाशुभ कर्मफलांच्या पलीकडे असणारे दिव्य कर्म असते. कृष्ण भावनाभावित मनुष्याला कर्मफलावर मुळीच आसक्ती नसते, कारण तो केवळ कृष्ण प्रीत्यर्थ श्रीकृष्णांप्रीत्यर्थ कर्म करीत असतो. तो सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरीही पूर्णपणे अनासक्तच असतो. श्लोक नंबर 20. कर्मणेव हि संसिद्धी मा स्थिता जनकादस्य दय लोके संग्रहमेवापि संपश्यं कर्तुर्महसि. जनक आदी राजांनी केवळ कर्मे करून सिद्धी प्राप्त केली, म्हणून एकंदर सामान्य लोकांना शिकवण्याकरता तू आपले कर्म केले पाहिजे. तात्पर्य, जनकासारखे सर्व राजे आत्मसाक्षात्कारी होते, म्हणून वेदोक्त कर्माचे पालन करण्याचे त्यांना बंधन नव्हते. तरीसुद्धा सामान्य लोकांना केवळ उदाहरण घालून देण्याकरता त्यांनी सर्व विविध कर्माचे आचरण केले. जनक राजा हे सीतादेवीचे पिता आणि भगवान श्रीरामाचे सासरे होते. भगवंताचे महान भक्त असल्यामुळे ते दिव्य आध्यात्मिक स्थित होते, परंतु ते मिथिलेचे म्हणजे भारतातील बिहार प्रांताचा एक विभाग मिथिलेचे राजा असल्यामुळे त्यांना आपल्या प्रजेला विहित कर्म कसे करावे याचे शिक्षण द्यावायचे होते. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा नित्य सखा अर्जुन यांना कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये लढण्याची आवश्यकता नव्हती, पण त्यांनी युद्ध केलेच, कारण त्यांना सामान्य लोकांना हेच शिकवायचे होते की ज्या ठिकाणी चांगला प्रतिवाद विफल होतो तेव्हा हिंसेचीही आवश्यकता नसते. कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी स्वतः भगवंतांनी युद्ध टाळण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले होते, पण विपक्ष युद्ध करण्यासाठी निश्चयी होता. विपक्ष म्हणजे कौरव, समोरचे जे तुमचे विरोधार्थी कौरवाबरोबर युद्ध करायचे विपक्ष म्हणलेलं आहे. यास्तव अशा योग्य कारणासाठी युद्धाची आवश्यकता असते. कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेल्या व्यक्तीला जरी या जगाबद्दल यत्किंचितही व्यवस्था नसली तरी तो लोकांनी कसे जीवन जगावे आणि कसे कर्म करावे त्यांना शिकवण्यासाठी कर्म करतो. कृष्ण भावनेतील अनुभवी व्यक्ती असे आचरण करू शकते की त्यामुळे इतर सर्वजण त्याचे अनुसरण करतात. याचेच वर्णन पुढील श्लोकात करण्यात आले आहे. श्लोक नंबर 21. यद्यदाचरति श्रेष्ठस्तदेवेतरो जन स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जण करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. तात्पर्य, सामान्य जनांना अशा नेत्याची नेहमी गरज असते जो व्यावहारिक आचरणाद्वारे लोकांना शिक्षित करू शकतो. जर एखादा नेता स्वतःच धूम्रपान करीत असेल तर तो लोकांना धूम्रपान बंद करा असे
शिकू शकत नाही। श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितले आहे की एखाद्या शिक्षकाने शिकवण्यास प्रारंभ करण्यापूर्वी योग्य वर्तन केले पाहिजे। जो या प्रकारे शिकवतो त्याला आचार्य किंवा आदर्श शिक्षक म्हटले जाते। म्हणून सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकाने शास्त्रांच्या तत्वाचे पालन करणे आवश्यक आहे। एखादा शिक्षक हा प्रमाणित शास्त्राच्या तत्वाविरुद्ध कोणतेही नियम निर्माण करू शकत नाही। मनुसंहिता त्याचप्रमाणे इतर शास्त्रांना मानव समाजाने पालन करण्यायोग्य असे आदर्श ग्रंथ मानले जातात। म्हणून नेत्यांची शिकवण ही अशा आदर्श शास्त्रांच्या सिद्धांतावर आधारित असली पाहिजे। जो स्वतः उन्नत होऊ इच्छितो त्याने महान आचार्यांनी अनुसरण केलेल्या आदर्श सिद्धांताचे पालन करणे अत्यावश्यक आहे। श्रीमद भागवत ही निश्चितपणे सांगते की मनुष्याने महान भगवत भक्तांच्या पावलांचे अनुसरण करणे आवश्यक आहे आणि आध्यात्मिक साक्षात्काराच्या पथावरील प्रगतीचा हाच योग्य मार्ग आहे। राजा किंवा राज्याचा कार्यकारी प्रमुख, प्रशासक, पिता आणि शालेय शिक्षक या सर्वांना सामान्य साध्या भोळ्या निष्पाप लोकांचे स्वाभाविक नेते मानण्यात येते। या सर्व स्वाभाविक नेत्यांवर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची या सर्व स्वाभाविक नेत्यावर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची मोठी जबाबदारी असते। यास्तव त्यांनी नैतिक आणि आध्यात्मिक संहिता असणाऱ्या सर्व आदर्श ग्रंथांमध्ये पारंगत असणे अत्यावश्यक आहे। पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज जय, गोपाळ कृष्ण महाराज की जय। ओम नमः शिवाय। सांब शिवाय महादेव कैलासपती। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमः शिवाय। ओम साईनाथाय शंभो। तर श्रोते हो, हा अध्याय 21 श्लोकापर्यंत इथेच मी बंद केलेला आहे। मी तुमचा इथेच निरोप घेतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो। धन्यवाद।